मी दादा आता तेच सांगितलं, याच्यामध्ये 23 तारखेच्या बैठकीत हा विषय मी घेतो, म्हणजे तुमचा पहिल्या विषयाचंच उत्तर तुम्हाला देतो. ज्या संस्थांना हा GR गेला आहे आणि ज्या संस्था ह्या GRचं पालन करणार नाही त्यांच्यावरती कडक कारवाईचे निर्देश आम्ही देऊ. ज्यांनी फिया घेतल्या आहेत ते फिया परत दिल्या जातील त्या मुलांना. मग काय हरकत नाही, मग काय. आणि हा जो कायदा आहे, एक तुम्हाला सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यांचं तुम्ही अभिनंदन केलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील तुमचा सन्मान करून सांगितलं की प्रसाद लाड आणि विखे पाटलांनी जे म्हटलं ते मला विचारून आणि माझ्याशी चर्चा करूनच म्हटलं. त्यामुळे हे कुठलीही गोष्ट मुख्यमंत्र्यांना न विचारता गेली नाही, हे त्यांनी स्वतःनी एका ठिकाणी TV वर चॅनलच्या माध्यमातून सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की हा जर तुम्ही माझ्या कानावर विषय टाकला तर माझं ते काम आहे. मी आता ॲडिशनल कलेक्टरला देखील सांगितलं, 23 तारखेला सर्व डिव्हिजनल कमिशनर आमच्या उपसमितीच्या बैठकीत असतील. आता 23 तारीख म्हणजे मंगळवार झालं, त्या मंगळवारी तसे निर्देश दिले जातील. मी उद्या मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्र्याला चहापान आहे, त्या चहापानात मी हा तुमचा विषय कानावरती घालतो आणि तात्काळ यावर कारवाई करून सोमवारपर्यंत सर्व शाळा कॉलेजला GR पोचेल, ईमेल पोचेल. डिव्हिजनल कमिशनरला तसे आदेश देतो आणि ते आपण करून घेऊ. आणि मुलांच्या फिया म्हणजे ज्या पालकांनी फिया भरल्यात त्यांना देखील त्या परत दिल्या जातील. त्याच्यामध्ये देखील दादा आपल्याला असं वाटतं की काही 5, 50, 100 राहिले तर तुम्ही आम्हाला कळवा, त्या कॉलेजवर दबाव टाकून ते करायचं काम आपण करून घेऊ. हे बघा, आम्ही तुमच्यावर शंका असती तर तुम्हाला सांगितलं असतं, म्हणलं जाऊ दे तिकडे, येड्यातच काढायला. शपथ मी थोडा येडा आहे मराठ्याचा. मी लगेच म्हणलं तुम्ही येड्यात काढायला, हे तुमचं दप्तर आणि मी माझा धंदा बघतो काय करायचं. मी खरं सांगतोय, कारण मी शाळेवरती 2 दिवस, ते पण तुम्हाला मीडियासमोरच सांगतो. कारण काय असतं, आपलं क्लिअर टायटल राहिलं पाहिजे. तुम्हालाही डाग नको, आम्हाला पण नको. आम्हाला की तुमच्या पक्षात असल्यामुळे तुम्हाला डाग नाही लावायचा आणि तुम्हाला येड्यात नाही काढायचं. जरी मुख्यमंत्र्यांनी नाही केलं तरी तुम्हाला शब्द आहे मीडियासमोर, आम्ही कधीच म्हणणार नाही की लाडसाहेबांनी आम्हाला फसवलं, कधीच म्हणणार नाही. कारण हे लय विचित्र राजकारण असतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला काय दोष देणारच नाही. हे आता आमच्या पाठीलाच पोहोचलंय, 1 वर्ष झालं. हे नाही म्हणजे हे नाही, हे आमच्या मागण्याचं म्हणतोय, हे पाठीलाच पोहोचलंय. आमच्या लढणं संघर्ष करणं हे पाठीलाच पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर रुसून तरी काय करावं म्हणून एक प्रेमाचं नातं तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही हे केलं. मी काय केलं, मी 2 दिवस राज्यात प्रत्येक गावात मराठा सेवक आहे. 26,000 गावं जरी असले तरी वाड्या फेड्या धरून 40,000च्या आसपास राज्यात आहे. माझ्याकडे जवळपास 53,000 मराठा सेवक आहे. आम्हाला कुठली बी माहिती जर 5 मिनिटात बी घ्यायची असली तरी आम्ही घेतो. म्हणजे हे पहिल्यांदा मी सांगालो मीडिया पुढे, हे कोणाला सांगितलेलं नाही मी आत्तापर्यंत. आमच्याकडे तेवढी यंत्रणा असल्यामुळे म्हणलं जरा शाळा विचारा मास्तराला. मास्तर म्हणताय पुरे पैसे फीस घेतलेला आहे, वरून तसा GRच नाही. मी त्या पाटील साहेबाला सांगितलं होतं आठवड्यापूर्वी, ते तुम्ही हे OBC मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे, OBC विभागाला. कारण तुम्ही OBCच्या सवलती लागू केल्या. OBC विभागाकडून खाली त्यांचे आदेश पुटअप झाल्याशिवाय खालचे लोक ऍडमिशन करणार नाहीयेत. हे त्याच दिवशी सांगितलंय मी तुम्हाला, हे OBC विभागाला मंत्रालयाला सांगावंच लागणार आहे, त्याशिवाय खाली होत नाही. कारण हे OBCच्या सुविधा सवलती आहेत, तुम्हाला हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयाला सांगावं लागणार आहे, खाली आदेशित करा. तुम्हाला चंद्रकांत दादांच्या सांगावं लागणार आहे आणि दादाजी भुसे साहेबांच्या मंत्रालयाला सुद्धा सांगावं लागणार आहे की करा. तेव्हा हे कुठंतरी आमचं कडीला लागणार आहे. नसतं हे सोपं नाहीये. मग एवढं हे आमच्या होऊन जाईल. 5 वर्षाचं शिक्षण, 1 वर्षाचं शिक्षण तरी लागू नाही व्हायचे. आपण तोवर आम्ही संपून जाऊ आमचे विद्यार्थी. म्हणून आता तुम्ही सांगितलं फीस वापस देईन, त्याच्यामुळं आमचा तिथं बी काय त्यातली अडचण नाही राहिली. फक्त आता ते सातारा संस्थांचा जे विषय राहिला ना, तो लवकर मार्गी लावून घ्या. तो तुम्हाला म्हटलं दादा ना, आपण ते तुम्हाला विखे पाटील साहेबांनी देखील मागच्या आठवड्यात ते सांगितलं. AG ओपिनियनला पाठवलं आहे, त्यांनी 30 तारखेपर्यंतची वेळ घेतली आहे. कारण त्यांचं असं म्हणणं पडलं की बऱ्याच विषयावर याच्याची चर्चा, अभ्यास, अनेक लोकांची चर्चा करावी लागेल. ते आल्यानंतर तात्काळच आपल्याकडे पुन्हा एकदा विखे पाटील साहेबांनी आम्ही येऊ. इथं काय केलं होतं, आपण मागणी केली होती मराठा आणि कुणबी मंत्रालय स्वतंत्र स्थापन करायचं. इथं काय गोळ घालून ठेवलाय, मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिली. आरक्षण शब्द आहे, आरक्षण शब्द काढावा लागेल. ते तुम्ही विखे पाटलांना तुम्हाला पण सांगितलं आम्ही त्याशी आणि मेसेज पण करून टाकला होता की त्यात आपल्याला ते मराठा आणि कुणबी सेपरेट मंत्रालय पाहिजे, म्हणजे जेणेकरून मराठा समाजाचे प्रश्न सोडवायला ही होणार नाही. आरक्षण याच्यामुळे काय आरक्षण, मराठा आरक्षण कक्ष म्हणल्यावर ती विषयच होत नाही, डायरेक्ट तो दुसरीकडे चाललाय. आरक्षण शब्दाचा तिथं काही संबंध नाही त्यांच्यामध्ये. तुम्ही मात्र ती बदल करा तेवढा.
तो पण घेऊन टाका. EWचे तर सगळेच घ्यायचे म्हणून सांगितले तुम्ही. 2014 पासूनचे सगळेच एकदाच विषय संपवा. होय होय 2014 पासून एकदा ECBCचं गेलं काल मध्ये पण त्या पोरांना तुमचा फोन आला ना त्याच्यानंतर मला. पोरांनी जर चुका केल्या तर घ्यायचं तर घ्या, नाही तर तिथून पुढे घेऊ नका. पण इथून पाठीमागचा सगळा राडा काढून टाका. म्हणजे महाराष्ट्रात एक असा संदेश जाईल की मराठ्यांचे जे पोरांची फसवणूक झाली इथून मागं किंवा जे निवड झाली ते आले नाहीत ना, आम्ही एकदाच राडा काढला त्यांचा, पुन्हा इथून पुढे सांगू नका असं म्हणलं तरी चालन भाऊ. कारण इथून पाठीमागं झालेल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळं पुन्हा आम्हाला ताण नाही होणार. एकदाच EWचे सगळे घेऊन टाका, आहे तेवढे बी, आणि ECBCचे पण काही ठेवू नका. आजपर्यंतचे 2014 पासूनचे आजपर्यंत एक पण ठेवू नका. तसं ते निर्देश दिलेत. त्यामुळं आम्हाला ते 15 दिवसात त्यात वेळ मागितल्यामुळे आम्हालाही बोलायला जागा नाही, आम्ही म्हणणार बी नाही. आणि विखे पाटलांनी बी त्यावेळी सांगितलं की हे आम्ही ह्या आचारसंहिता संपली ना 22 पासून सुरू करतो. आता आपला तिसरा मुद्दा राहिला महत्वाचा. हे झाले 2 गॅजेटचं. हैदराबादच्या गॅजेटची SOP काढली, खाली कोणाकडेच नाहीये. आहे का आता प्रमाणपत्र गॅजेटनुसार देत आहे का तुम्ही? आत्ता म्हणतोय आम्ही बळच हे बसले म्हणून हा लहान आहे म्हणायचं. नाही सर, याच्यानंतर आपल्या याच्यानंतर आज आहेत का म्हणतोय? नाही देत. आज सुरू आहेत का प्रमाणपत्र देतो ना सर याच्यात? गॅजेट प्रमाण? हो सर. आणि मग भांबेरीची कम रोखून धरली सर 28 प्रमाणपत्र आपण दिले. ते नका सांगू मला. आता इथं सूक्ष्म मोक्ष तुम्ही नाही म्हणायला पाहिजे होतं, कारण SOPच आली नाही आणखी. SOP आहे सर. काल मागितलं. हो काल पण मी मागितली ना, दिली म्हणाले ना. ठीक आहे 3 तारखेलाच काढली सर. 3 तारखेला नाही. मग हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू झाले. हो सर. मग भांबेरीची कम नाही दिली? भांबेरी सर तालुका आंबड विचारा त्यांना कम नाही दिली. सर आंबडचं एक पण पेंडिंग नाही. आत्ताच SDO होते माझ्यासोबत. अरे मी म्हणतो भांबेरीचं आहे का कोणी? काल दादांनी पण ते दोन्ही काल जिल्ह्यांना भांबेरीचे लोक विचारलं. आलते माझ्याकडे. हे बघा मी कमून सांगतोय, नाही सर, काही मला खरं असेल खोटं तर मी- तुमच्यावर नाही नाही, करायचं. नाही सर, तुम्ही आजच आले complete म्हणून करेन. दबाव टाकणारातला मी तसल्यातला ते राहिलं असेल तर तात्काळ करू द्या. असेल तर सर आजच म्हणजे मी आता येताना त्यांचं पण म्हणणं आहे विचारलं. आणखीन SOP आम्हाला आली नाही, नाही. ते इश्यू झाले. SOP 3 तारखेला संभाजीनगरला काल आपण फोन करून त्यांच्या मग अर्ज सुरू करायचे का? हो 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 सर बिलकुल. आतापर्यंत 628 अर्ज आले नाही तर राज्यात सांगायचं का मग आम्ही हो, ते हो. अर्ज व्हायरल करायचा का? हो, हो, हो. तुम्ही दिलेला हे अर्ज व्हायरल करायचा का? हो, 100%. 100% सर. काही चालतं. ही आपण संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयानेच SOP तयार केली आपल्याला होती कळलं पाहिजे कुठं अडतं ते. आणि शासनाकडून मंजुरी घेऊन आपण ती पाठवली सर सगळे. आपल्याला कळलं पाहिजे उलट. नाही नाही म्हणूनच मी काल त्यांना काय पहिला प्रश्न विचारला, तुम्ही 1 तारीख ते 20 तारीख 18 तारीख केलेले. किती दिले ते सांगा. मग ते सांगितलं 628 अर्ज आले, 400 काहीतरी 478 दिले, दिले. 134 बाकी आहेत. 134 का बाकी आहेत तर ते म्हणाले त्याचं प्रोसेस चालू आहे. मराठा समाजाला राज्यभरातल्या मराठवाड्यातल्या सांगतो, सरकारनं नवीन SOP नुसार हे अर्ज बनवला. या अर्जानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांनी उद्यापासून अर्ज हैदराबाद गॅजेटच्या निर्णयानुसार द्यायला सुरुवात करा. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्या भावकीत निघलेल्या आडनावाच्या नोंदी असल्या, मराठवाड्यात माणसं इकडे तिकडे गेलेले आहेत बरं का राहायला. ते चालू हा. आहे. म्हणजे ते कुणी धाराशिवला राहायला गेलाय तर धाराशिवचा संभाजीनगरला गेला, लातूरला गेलाय. शेजारच्या जिल्ह्यांमध्ये आहे. हा तर मराठवाड्यातल्या आडनावाचे जिथं असतील त्यांना आता द्या. उदाहरणार्थ एखादा जगताप आहे, तो जगताप आता धाराशिवला आहे पण तो आता राहायला गेलाय संभाजीनगरला उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं. कुणी संभाजीनगरचा आहे तो पुण्याला गेलाय, कुणी संभाजीनगरचा आहे नांदेडला गेलाय, हिंगोली परभणीत गेलाय, लातूरला गेलाय, बीडला गेलाय, जालन्यात गेलाय. तर मराठवाड्यातले माझ्या सगळ्या बांधवांना मला सांगणं आहे, मी लाडसाहेबासमोर सांगतोय, त्यांनी सांगितलं अर्ज करायचं. मी त्यांना विचारल्याशिवाय करायला सांगणार नव्हतो. मी हे मराठा समाजात सांगितलं होतं, पण आज जाहीरपणा सांगतो, आपण हे आम्ही सुद्धा आपल्या सोशल मीडियावरती सगळे व्हायरल करणार आहेत. यानुसार अर्ज करायला सुरुवात करा आणि ज्यांच्याकडे नोंदी नसतील त्यांनी शपथपत्र पण याच्यात दिलंय, ते शपथपत्र घेऊन त्या आधारे अर्ज करा. मग तिथून पुढे सांगूयात आपण सुद्धा की निघाले नाहीत म्हणून. आधीच आपण पण म्हणू शकत नाहीत की हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र निघाले नाही असं म्हणू शकत नाही. हे मराठा समाजाने समजून घ्यावं. ही सुरुवात उद्यापासून आता करा, म्हणजे हा प्रश्न आता हैदराबादचा मार्गी लागलायच. याचा अर्थ असाच आहे आता SOP नुसार आणि अर्जानुसार तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्यायला, म्हणजे हा विषय मार्गी लागला. आता विषय 17 संस्थांचा चालला होता आपला, तर त्यांनी सांगितलं की आता आम्ही ते मागून घेतलंय आणि अभ्यासाला चालवलंय. कोल्हापूरचं
आपल्याकडनं आज मी घेऊन ठीक जाणार. कोल्हापूरचं पण ते मार्गी लागतंय. आपण जे छत्रपतींकडनं जे घेतलं हा. त्याचं मला कागदपत्र तुम्ही दिले, मग मी ते 23च्या बैठकीत ठेवतो. म्हणजे आज